झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार। विजयने बरोबर पळवाट शोधून काढली आणि असंही त्यांना नको असलेल्या व्यक्तीला ते बरोबर दूर करतात। नाही, मला नाही वाटत एजंटनी असं काय केलं असेल। हे सगळं त्या लीलाने घडवून आणलं असेल। तिनेच मुद्दाम अंतराईना डिस्टर्ब केलं असणार। हे बघ दुर्गा, कारण काही असो, पण जर अंतराई ह्या घराच्या बाहेर गेल्या तर आपल्या प्लॅनची वाट लागेल। हो ना, तर काय करायचं सुचत नाहीये। कसं थांबवायचं हे? बोला सर, आज कशी काय आठवण काढली गरीबाची? मी जे सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक। त्यामुळे अंतराईंना भेटण्यासाठी लताताईंना तू इथे घेऊन ये। पुढचं काय करायचं ते लताताई करतील। ठीक आहे साहेब, तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम होऊन जाईल। परफेक्ट आयडिया किशोर। आता लताताईच बघ काय करतात। आता नक्की बरं वाटतंय ना? हो, ठीक वाटतंय मला आता। अंतराताई, मी किती घाबरले होते माहितीये का? मला अचानक चक्कर आली, मला कळतच नव्हतं आता काय करू ते। मग डॉक्टर म्हणाले की काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये। तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला। काय झालं? किती काळजी करतेस तू लीला माझी। तुला तुझ्या घरच्यांना माझा त्रास होतोय ना, तरीही कधी कधी मला वाटतं आपल्यात नेमकं कुठल्या जन्मीचं नातं आहे। का करतेस तू हे सगळं? अंतराताई, हे बघा, ह्या सगळ्याचा विचार आता करायचा नाही। आता फक्त आराम करायचा आणि पटकन बरं व्हायचं। असा कसा नको करू विचार लीला। तू मला बरं वाटण्यासाठी, माझ्यावर उपचार करण्यासाठी इतकं झटतीयस। मला कळतच नाहीये की मी ह्या सगळ्याची परतफेड कशी करणार। माझ्याकडे तर तसे पैसेही नाहीयेत। अंतराताई, अहो हे सगळं तुमचंच आहे। कधी कधी तर असं वाटतं लीला, मी किती दिवस असं तुझ्यावर, आश्रमावर माझं ओझं टाकणार आहे। एक तो देव माणूस जो माझ्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च करत होता, आणि आता तू। मी असं किती दिवस तुमच्या आधारावर जगणार आहे? असं जगण्यापेक्षा मग कधीतरी वाटतं की सगळं संपवून टाकावं। अंतराताई, काय बोलताय तुम्ही? हे बघा, काही झालं ना, इकडे बघा, काही झालं तरी असा विचार करायचा नाही। तुम्ही ना मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात, आणि आता ह्या घराचा सुद्धा भाग आहात तुम्ही। लीला, मी इतकी वर्ष खूप एकटी होते ग, आणि आता अचानक इतकं प्रेम मिळतंय मला। तुझं हे प्रेम, ही माया, हे ना नकळतपणे आता मलाही हवंसं वाटायला लागलंय ग। पण भीती पण वाटते, परत मी एकटी पडले तर।
एकटेपण खूप भयान असतं अगं. लीला, मला मला प्रॉमिस कर, तू काहीही झालं तरी तरी तू मला एकटीला सोडून नाही जाणार. एक एक मिनिट, स्मिताचा फोन आलाय. मी बोलते तिच्याशी. तिलाही काळजी वाटत असेल ना. हा, सावकाश. हो. अंतराताईनं तर दिल्लीला शिफ्ट करायचे ठरवले. मग आता हे असं प्रॉमिस कसं करू मी? देवा, माफ कर देवा, माफ कर. तुला बघाशी खूप अद्वा बोलले मी. माझ्या भक्तीची जाण ठेवलीस तू देवा. लीला आणि अभिराम मधला दुरावा निघून जावा म्हणून मी तुला संकटात ठेवलं. पण तू त्या संकटातून मला मार्ग दाखवलास. तुझे खूप आभार देवा. अंतरा उपचारासाठी आता दिल्लीला जाणार आहे. तिला या घरापासून लांब पाठवण्याचा हा एक खूप चांगला उपाय तू सुचवलास देवा. अंतरा इथे नसल्यामुळे तिची सल कुणालाच जाणवणार नाही आणि माझ्या अभिराम आणि लीलाचा संसार पुन्हा नव्यानं सुरू होईल. तुझे खूप खूप आभार देवा. तुझे खूप आभार. असाच माझ्या मुलांच्या पाठीशी उभा राहा देवा. एजे, आपण ह्याची ट्रीटमेंट दिल्लीला केली तर खूपच बरं होईल. हे काय होतंय मला असं का वाटतंय? इतक्या वर्षांनी अंतरा परत आली. तिच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण होतं. ही अंतरा मला एक क्षणी माझ्या नजरे आड व्हायला नको होते. आज तीच अंतरा जेव्हा माझ्यापासून इतकी दूर जाते तर मला काहीच फील होत का नाही. कारण जी गोष्ट अशक्य होती ती शक्य झाली. माझ्या मनातली अंतराची जागा तलीलाने घेतली. आता लीलाच माझं सर्वस्व आहे. तिच्याशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिनही नाही करू शकत. आता अंतरा आमच्यातून दूर चालली आहे ह्याचा मला त्रास कधी होते. उलट तिला माझ्यापासून दुरावते ही चिंता मला जास्त सतावते. मी सेल्फिश विचार करतोय का? अंतरा दिल्लीला गेली तर तिच्यासाठी चांगलं आहे. कदाचित हेच योग्य आहे. आणि हे सगळं करून अंतराची मेमरी परत आली. पण खरंच अंतराची मेमरी परत आली तर मी आणि लीला. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज